स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आपल्या भारत देशाला एक विकासाभिमुख नेतृत्व प्राप्त झालंय. महिला, युवक, शेतकरी, गरीब, कष्टकरी अशा सर्वांनाच समृद्ध बनवण्यासाठी सुरक्षित करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना सुरू केल्या. विकास कामांच्या माध्यमातून देशाला नवचैतन्य मिळवून दिले. आयुष्यमान कार्ड, उज्ज्वला गॅस योजना, विश्वकर्मा योजना, शेतकरी महिलांसाठी उद्योगिनी योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कार्य केले. अवघ्या 10 वर्षात पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाला समृद्धतेची आणि परिवर्तनाची दिशा प्राप्त झाली असल्याचं प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केलं. यमगर्णी इथे 1,13,00,000च्या निधीतून उभारण्यात आलेले मराठी माध्यमाचे सरकारी हायस्कूल याची इमारत, 28 लाखांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या कन्नड शाळेच्या 2 वर्गखोल्या, 16 लाखांच्या निधीतून उभारण्यात आलेली हायटेक अंगणवाडी इमारत यांचं उद्घाटन, तर 5 लाखांच्या निधीतून उभारण्यात येत असणाऱ्या स्वामी समर्थ समुदाय भवन कामाचा पाया खोदाई असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. सरकारी हायस्कूल इमारतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रारंभी के.डी. कुंभार यांनी स्वागत करून प्रास्ताविकात आमदार जोल्ले आणि खासदार जोल्ले यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. तत्पूर्वी गावातून श्री सरस्वती मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. आमदार शशिकला जोल्ले पुढे म्हणाल्या, शिक्षण हा मानवी जीवनातील मुख्य गाव आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात शिक्षणाची सोय व्हावी यासाठी गेल्या 10 वर्षात अनेक योजना राबवल्या. हायटेक अंगणवाडी, सरकारी शाळेच्या इमारती, डिग्री कॉलेज, आय.टी.आय. कॉलेज अशा शिक्षणाभिमुख कार्य केले आहेत. यमगर्णी इथं सरकारी हायस्कूल उभारणीमुळे परिसरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची चांगली सोय होणार आहे. येणाऱ्या काळात यमगर्णीमध्ये पीयू कॉलेज मंजूर करून देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. महिलांनी आपले कुटुंब समृद्ध बनवण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेत उद्योग उभारणी केली पाहिजे. लवकरच निपाणीमध्ये नगरपालिकेनं दिलेल्या 2 एकर जागेत 2 कोटींच्या निधीतून डिग्री कॉलेज इमारत उभारली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काळमवाडी करारानुसार परिसराला 4 TMC पाणी मिळत आहे. येणाऱ्या दिवसात वाढती लोकसंख्या लक्षात घेता करार वाढून अधिकचं पाणी मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, हाल शुगर अध्यक्ष MP पाटील, माजी तालुका पंचायत अध्यक्ष सुनील संकपाळ, सृष्टी कुंभार यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्ष सागर देसाई, उपाध्यक्ष अर्चना चव्हाण, हाल शुगर संचालक अविनाश पाटील, प्रकाश शिंदे, गट शिक्षणाधिकारी गीता नाईक, नासिर खान इनामदार, KV राममूर्ती, राजू सुतार, पिंटू पवार, रिजवान सय्यद, वनमाळी कदम, विकास अधिकारी अशफाक शेख, पंकज डायमाने, सोमस भाटले, पद्मा सावंत, मुख्याध्यापक अरविंद कांबळे, संतोष चव्हाण, उमेश पवार, राजश्री कुंभार, विजय यादव, युवराज मोरे, रंगनाथ कुंभार, रणजित चौगुले, गणेश टोळे यांच्यासह विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, महिला उपस्थित होत्या. धीरज पाटील यांनी आभार मानले. SB न्यूजसाठी यमगर्णीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. भिवशीतून मी निपाणीला शाळेला जायची. एक सुद्धा बस नसायची. भिवशीतनं सौंदलग्यापर्यंत दोन्हीकडं ऊस भरगच्च असायचा. मध्ये पाऊलवाट असायची आणि त्या पाऊलवाटेतून आम्ही चालत कुठंपर्यंत येणार, सौंदलग्यापर्यंत येणार आणि सौंदलग्यातून बस पकडून आम्ही कॉलेजला जाणार. माझं 2 वर्षच तिथं शिक्षण झालं, कारण वडील आमचे सर्व्हिसला होते आणि वेगवेगळ्याकडं माझं शिक्षण झालं. चिकोडीला झालं, घटप्रभेला झालं, गोकाकला झालं, अथणीला झालं. नंतर 2 वर्ष कॉलेज माझं निपाणीमध्ये झालं होतं. आणि त्यावेळेला सायन्स घेतलो होतो मी. सायन्स विषय होता आणि प्रॅक्टिकल असायचे आणि सगळी मुलं 5ला कॉलेज सुटल्यावर जायचं. माझं मात्र प्रॅक्टिकल संपून बाहेर यायला 7 वाजायचे आणि तिथं बसस्टँडमधून सौंदलग्याला येऊन उतरायचं आणि सौंदलग्यातनं चालत 7 वाजता उसातनं कसं जायचं असेल जरासं विचार करा. मला आज ह्या मुलींना बघितलं तर आनंद वाटला की त्यावेळेचं माझं बालपण, परंतु ह्या वेळेच्या ह्या मुलांचं बालपणाचं हे क्षण आणि हे शिक्षणाचं व्यवस्था माझ्या हस्ते व्हायला लागलं, हे माझं मोठं सौभाग्य असं मी आज समजलं. आजपर्यंत कोणी विचार केला नाही, परंतु देवाचं इच्छा असेल की हितलीच मुलगीच्या हातानं हे काम व्हायला पाहिजे. म्हणून मला आज खूप आनंद वाटतोय की गेल्या 10 वर्ष आणि 3ऱ्यांदा परत तुम्ही मला हॅट्रिक केलाय. मी हॅट्रिक म्हणून मी आमदार ओळखलं जात आहे कर्नाटकामध्ये, कारण कुठलंही कर्नाटकामध्ये महिला आमदारांना बघितला तर एकदा किंवा 2दा निवडून येणं मुश्किल असतंय. परंतु आज मी 3ऱ्यांदा हॅट्रिक म्हणून मी आज ओळखलं जातोय. ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हे कधीही आम्ही जोल्ले कुटुंब विसरणार नाही आहे. कारण तुम्ही मला मुलगी म्हणून स्वीकारला,
आणि मुलीचं कर्तव्य आहे जे काही अनुदान सरकारकडून आपल्या मतदारसंघाला आणायला पाहिजे, आपले मतदार बंधू बहिणींच्या पर्यंत आणायला पाहिजे, तर सगळं आणून देण्याचं प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून झालं, म्हणून तुम्ही मला परत आणि निवडून दिलं. एवढंच नाही, फक्त मुलीकडे बघितला नाही, जावाही इम्पॉर्टंट आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.